आज सकाळी मी औरंगाबादला जेव्हा आले तेव्हा माझ्या मोबाईलवर एक बातमी आली की गांधी हॉस्पिटलमध्ये एक चुकीची घटना घडलेली है और एका डॉक्टरावर हल्ला झालेला है। इस राज्य के गृह मंत्री ने जवाब देना चाहिए कि इस राज्य में हो क्या रहा है। अगर एक ऑफिशियल सरकारी अस्पताल में गुंडे घुस के एक डॉक्टर को मारने की हिम्मत करते, हिम्मत होती कहां से है। और ये सिर्फ एक डॉक्टर की घटना नहीं है, क्राइम राज्य में बढ़ा है। मैं नहीं कह रही हूं, आपके चैनल्स कह रहे हैं, चैनल और पेपर में मैंने पढ़ा है कि महाराष्ट्र राज्य में क्राइम बढ़ा है। इसकी जिम्मेदारी किसकी है? गृह मंत्रालय की है। तो गृह मंत्री जवाब दे कि क्या हो रहा है। उनको पूछना चाहिए आपने ये सवाल, और मैं तो पूछने वाली हूँ। बच्ची इतनी मेहनत से एडमिशन मार्क्स लेके आई है, मेरिट पे बच्ची खड़ी हुई है, और जिस तरह उसको मारा है ये गलत है। और सरकार क्या कर रही है? गृह मंत्रालय और जो डिपार्टमेंट जिसका है, उन्होंने उस दोनों मंत्रियों ने इंक्वायरी लगानी चाहिए कि किसी को डर ही नहीं रहा इस पुलिस का इस राज्य में। की जर देवेंद्रजी आम्हाला आव्हान केलं की तुम्ही या, आम्ही सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही देवेंद्रजींच्या मागे उभं राहू की तुम्ही ड्रग्सच्या विरोधात लढाई करताय, पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्यावर, चला आज नाही आत्ता या क्षणापासून सुरू करू। फिर भी देयर इज अ फुल पॉलिसी पैरालिसिस और फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री। गृह मंत्रालय का फेलियर है, क्राइम बढ़ा है। ये मैं नहीं कह रही हूँ, आप ही कह रहे हैं। आपल्या जे एका डॉक्टरांना त्यांच्या इथं आले, 1-2 जण ऍडमिट झाले, त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यावेळेस आणखी 10-12 जण अचानक आले आणि कॅज्युअल्टी मध्ये येऊन त्याचे ऍडमिट झाले होते, ज्याच्यावर उपचार सुरू होते, त्यांना अचानक मारायला सुरू केलं 10-12 लोक। आणि मग त्यानंतर आपले रेसिडेंट डॉक्टर त्या ठिकाणी हे जे बसलेले होते, रेसिडेंट डॉक्टर यंगस्टर, हाँ ये MDMS करणारे, course I would definitely would like to speak. Yeah, but I first need to understand what is really factually happened. Actually ते आपल्या हॉस्पिटलचं काही नव्हतं, बाहेरचं भांडण होतं। त्याच्यामध्ये मार लागलेले 2 पेशंट म्हणून डेनोक्सीसाठी आपल्याकडे आले, त्यांच्यावर उपचार सुरू असताना आणखी 10-12 जण अपोजिट जो ग्रुप होता तो आला, हॉस्पिटल मध्ये घुसून मारलं। हो, हॉस्पिटल पेशंट म्हणजे 2 लोक पाय भांडण झालं, 2 लोक हॉस्पिटल मध्ये आले, ऍडमिट झाले, तरी हॉस्पिटल मध्ये येऊन हिम्मत। आणि आपल्याकडे कसं आणि त्यांच्या त्या मारायला काही संबंध नाही, गुंडागर्दी आहे, नॉनसेन्स। हिम्मत कशी करतात हो? आपण त्यांना सिक्युरिटीने काही रोखण्याचा प्रयत्न केला। लाज वाटली पाहिजे ना हॉस्पिटल मध्ये येऊन, हिम्मतच कशी होते हॉस्पिटल मध्ये येऊन अशी गुंडागर्दी करायची। पण आपली काही हॉस्पिटलची काही हे आहे नाही आपल्याकडे। त्यांनी काय केलं? त्यांनी ते काय झालं की आपल्याला पेशंट हे इमर्जन्सी होते, म्हणजे त्यामुळे हे लोक ऍडमिट उपचार सुरू केला की त्याच्यात तोपर्यंत ते 12 लोक आले, 10-12 जण, म्हणजे सगळं असं एकदम गडबडीत झालं। आपले त्या ठिकाणी 5 सुरक्षा रक्षक असतात की जर जागा आपण जाऊन आला त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण जनरली 5 लोक त्या ठिकाणी सिक्युरिटीला ठेवतो, सुपरवायझर असतो आणि 4 सिक्युरिटी असतात। तर त्यांना त्यांच्याही लक्षात येण्याच्या मग काही एक जण आतमध्ये होता, त्याला लक्षात आला असा प्रकार, त्यांना बाकीच्यांना बोलून त्यांना रोखलं थोडा वेळ। तोपर्यंत त्यांच्यातल्या मारहाणीमध्येच हे आमच्या रेसिडेंट डॉक्टरला मागून लागलं डोक्यामध्ये असं। प्रोफेसर त्या डॉक्टर जाधव मॅडम आहे, त्यांच्या युनिटच्या त्यांच्या अंदर शिकतात। बाहेरची खूप वाढले ते इथे वार्डातून हे करतात, खूप वाईट आहे याचा आपण निषेध केला पाहिजे। म्हणजे माणुसकी हो, बाकी काहीच विषय नाही। हिंमतच कशी होती कोणाची हॉस्पिटलमध्ये घुसून मारायची? क्राईम, क्रिमिनल हे काय? एक्झॅक्टली, तुम्हाला नाही भीती वाटणार? त्यामुळे मग घाबरून सर्व डॉक्टर आमचे बाकी ज्युनियर डॉक्टर रात्रीच कामबंद आंदोलन ते सगळं नर्वस झाले असणार ना। मुलगी तर अगदी खूप भीतीमध्ये होती। हो, नॅचरली, करेक्ट, यू आर राईट। हॉस्टेलचे ऑलरेडी सगळे घाबरतातच, आणि सारखे वारंवार हॉस्टेलला जाऊन भेट देतो, ते नेहमी घाबरलेलेच असतात। एक क्राईम खूप वाढले शहरात, क्राईम वाढलाय, क्राईम वाढलाय रिअली। कालचं आमचं ते एबीपी वरही तेच चाललं, सगळा मुद्दा तोच चालला
क्राईम वाढलंय शहरात. महिला आणि मुली बिलकुल सुरक्षित नाही. संभाजीनगर तुम्हाला पण असं वाटतं? हो वाटतं ना. आम्ही स्वतः म्हणजे महिला सुद्धा आता एक एकटं फिरणं म्हणजे फार दहशती खाली चाललंय सगळं. फार अवघड परिस्थिती आहे. आम्ही किती वेळा रात्री उशिरा दौरे करून हॉस्टेलच्या सगळ्या मुली बाहेरच्या आहेत त्यांना बाहेर ना ते बोलायला सुद्धा घाबरतायत. तुम्ही पण इतकी वर्ष इथे राहता, तिथे संभाजीनगर मध्ये कधी भीती राहते? आम्ही पण दौरे करून येतो. आयुष्य आणि हॉस्पिटलमध्ये बाहेरची लोक येऊन सुद्धा म्हणजे आता तो ऑपरेटचे पार्ट सुद्धा विकायला हे करत होते. आता सरांची म्हणजे आता नियुक्ती झाली, सरांचा दौरा बघता येते. त्यांनी खूप म्हणजे आता केले व्यवस्थित, करायचं काम चालू आहे त्यांचं. पण बाहेरची लोक येऊन म्हणजे व्यवसाय सुद्धा करतात असं चाललं होतं ह्या हॉस्पिटलमध्ये. ऑपरेशन साठी आपल्याला जे पार्ट्स लागतात ना ते बाहेरचे मेडिकल वाले सप्लाय करतायत. गंभीर आहे. आणि आता सर तर म्हणजे प्रत्येक वार्डात वगैरे ते करतायत आता राऊंड झाले. अगं बाई आता पण तुम्ही हॉस्पिटलचं बोलत नाही, तुम्ही शहराचं बोलताय. तुम्हाला फक्त एक हॉस्पिटल एक्झाम्पल देत नाही, पेशंट खूप असतात, लोक खूप झाला, शहर मोठं झालं, जिल्हा मोठा आहे आणि मोठ्या प्रमाणात पेशंटची सुरक्षित नाही राहिली. इथं शिकवून राहिलं नाही. दादागिरी मुलगिरी इथं जे संरक्षण पाहिजे ते मिळत नाही. असं कसं गलत आहे. वस्तुस्थिती आहे मराठवाड्यातून येत असेल, पूर्ण मराठवाड्यातून बाहेर चांगल्या सुविधांसाठी आणि फार प्रसिद्ध म्हणजे विश्वासाचं ट्रीटमेंटसाठी अजूनही खूप दुरून विदर्भातून अगदी 2-3 जिल्ह्यातले लोक बुलढाणा, चिखली 60 वर्षाचं कोविडमध्ये तर आपल्या नगरचे आणि विश्वास पण आहे ना. नुसतं असं नाहीये की हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, विश्वास असतो ना. डॉक्टरचं कशा आपण विश्वासाच्याच नात्याने जातो. आणि आमच्या कॅन्सर हॉस्पिटल डॉक्टर गायकवाड सर चांगलं समाज आपण गेलो साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कॅन्सर हॉस्पिटल कॅम्प वगैरे. कॅन्सर वाढलाय ना. आज सकाळीच मनीषाताई राजेश भाईंच्या मिसेसांनी कार्यक्रमाला गेलो. आपण तेच सांगत होते, आज चेकिंग केलं खूप कॅन्सरचे केसेस वाढायला लागले. खूप वाढत. आता आपलं कॅन्सर झाल्यामुळे खूप छान मुलीला टाटाला वगैरे जाण्यात लोड कमी झाला. TMH ला खूपच कमी. मला एक सांगा ना, सिरियस नोट, आता हा एक अकॅडमिक चर्चा करूया आपण. तुम्ही म्हणता तुमच्याकडे सिस्टम चांगले आहे, तुमच्याकडे मग हे सुरक्षितता मग डॉक्टरची म्हणायची का नागरिकाची म्हणायची का कोणाची म्हणायची? नंतर हे आपल्याला पोलीसच्या लेवलला रेस करायला लागेल. आता तुमचा जॉब काही सिक्युरिटी देणं नाहीये, तुमचा जॉब लोकांची सेवा करणं, औषध पाणी देणं. स्वतःचा जीव वाचवायचा जर अशी वेळ डॉक्टरांवर येत असेल तर गंभीर विषय. या केसमध्ये गेल्या हॉस्टेलला त्यांना कलिगला घेऊन जावं लागायचं, असं पेपरला आलं 8 दिवस. कॉलेज प्रशासन त्यांच्या एफर्ट्स घेते सिक्युरिटीसाठी, बट सिक्युरिटी कमी पडते आपल्याला. मला बाहेरून सिक्युरिटीची आवश्यकता आहे. आज कालचा जो इन्सिडेंट झाला तेव्हा सिक्युरिटी पर्सनल कमी होते, तर सिक्युरिटी संख्याच कमी आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांमध्ये सध्या खूप भीतीचं वातावरण आहे. आम्ही काल काम बंदचं आंदोलन केलं, काम बंद डिक्लेअर केलं, बट सरांनी आम्हाला थोडा सपोर्ट केला की आमच्या आम्ही पेशंट रुग्णाचे एवढे हाल तर काही बघू शकत नाही, त्यामुळे आम्ही काम चालू ठेवलेले आताही. पण अजूनही आमच्या अशा भरपूर साऱ्या मागण्या आहेत की ज्यांची पूर्तता करण्याची गरज आहे. आणि कॉलेज प्रशासन सपोर्ट करते, पण सरकारकडून बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. सिक्युरिटीचा मेजर इश्यू आहे आणि तो सगळीकडेच आहे, पण इथे खूप जास्त आहे कारण थँक्यू तुमचे पण आणि तुमचे पण खूप जास्त गरजे. असं नाही की मेल फिमेल मेडिकल फील्ड मध्ये असा वायस नाहीये की मेल फिमेल सगळे सेम काम करतात. इश्यू असा आहे की फिमेल सेफ्टीचा मेजर इश्यू आहे आणि त्याच्यावर काम करायची खूप जास्त गरज आहे आता सध्या.
आता करतो मॅडम आम्ही सीसीटीव्ही वगैरे नाही, this is alarming. हे महत्त्वाचं. गुंडागर्दी बॉस, असं कोणी येऊन कोणाला मारावं हॉस्पिटलमध्ये घुसवून इज टू मच. नाही, हे तर एक तर फ्रॅक्शन ऑफ याच्यामध्ये 2 मिनिटांमध्ये सगळं घडलंय. तरी आम्ही पोलिसांनी आम्हाला बेगमपुराच्या तात्काळ आपलं ते चालतं म्हणा आपल्याला CCTV आहे ना. सकाळी झालं तर आम्ही ते आले ते. आपल्याकडे आहे सर्व सीसीटीव्ही. त्या हिला भेटूया ना जरा. तुम्ही थांबा. आज सकाळी मी औरंगाबादला जेव्हा आले तेव्हा मी सिंदखेड राजाला दर्शनासाठी जाताना माझ्या मोबाईलवर एक बातमी आली की गांधी हॉस्पिटलमध्ये एक चुकीची घटना घडलेली आहे आणि एका डॉक्टरावर हल्ला झालेला आहे. मी तातडीने इथल्या डीनना फोन केला, माहिती केली आणि परत येताना मी आवर्जून इथे आले, कारण डॉक्टर सोडा कुठल्याही व्यक्तीवर जर हल्ला या राज्यात होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. ही सगळी माहिती आम्ही सगळ्यांनीच मिळून घेतलेली आणि 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या चर्चेमध्ये. एक तर की संभाजीनगरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झालेला. इथे महिलाही म्हणतायत की हॉस्पिटल तर सोडा, शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे तातडीने 2 लोकांची भेट, ट्विट तर मी आज लगेच करणार आहे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणार आहे. एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री, या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टरच ऍक्च्युली, नुसती महिला नाही, कुठल्याही डॉक्टरचा तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे, जी ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वार होतो. हे लाजिरवाणं आहे. आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री, मी आपल्याला महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते. कोण त्यांच्या मुला मुलींना मग हॉस्पिटलमध्ये काम करायला पाठवेल अशा जर गुंडागर्दी सुरू झाली तर. आणि हे फक्त हॉस्पिटल परत सीमित नाही, संभाजीनगरमध्ये क्राईम वाढलाय असे स्थानिक लोक बोलत आहेत. त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचा फेलियर आहे आणि देवेंद्रजींना याचं उत्तर द्यावं लागेल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, स्थानिक डॉक्टर हे काल आंदोलन करणार होते, पण मी डीन आणि त्याच्या सगळ्या प्रशासनाचे घाटी हॉस्पिटलच्या मनपूर्वक आभार मानते की त्यांनी अतिशय विषय गांभीर्याने घेतला. डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यापैकी एकावर एवढा मोठा हल्ला झाला तरी आपण लोकसेवेत आहोत, ती विचारांची प्रगल्भता दाखवली आणि दोघांनी एक टीम म्हणून काम करून त्यांनी काल जो आंदोलन रात्री का आज सकाळी करणार होते ते त्यांनी नाही करायचं ठरवलं. त्याच्यामुळे त्यांचेही काही विषय आहेत, त्यांच्या स्टायपंडचे पैसे मिळत नाहीयेत, अनेक काही मुद्दे आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचे मुद्दे आहेत. हे त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री आता हसन मुश्रीफ जी आहेत, उद्या हसन मुश्रीफांचीही मी वेळ मागणार आहे आणि मी देवेंद्रजींचीही वेळ मुंबईला मागणार आहे. आणि इथून निघाल्या मी दोन्ही मंत्रालयाला ट्विट करणार आहे, कारण का विषय अतिशय गंभीर आहे. आणि नक्की छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय, महिला सुरक्षितता, डॉक्टरांची सुरक्षितता, गुंडागर्दी चल रही है यार. कोणी उठावं आणि हॉस्पिटलमध्ये घुसून लोकांना मारावं. करते काय ट्रिपल इंजिनचं खोके सरकार, 200 आमदारांचं सरकार आहे हे. कार्यक्रमात सगळीकडे पुढे असतात आणि आमच्या मुलींची सुरक्षिततेला कोण जबाबदारी घेणार. इट्स अ कम्प्लीट, मी नेहमी लोक या ट्रिपल इंजिनच्या सरकारला आवडत नाही मी बोलताना, पण इट इज अ पॉलिसी पॅरालिसिस. एवढे 200 आमदारांचं एवढं मोठं हे सरकार असलं तरी पॉलिसी लेवलला मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचे प्रश्न असतील, शहराची सुरक्षितता, मुलींची सुरक्षितता, याची कोण उत्तरं कोण देणार. सगळे आज कार्यक्रमात व्यस्त आहेत. कांद्याच्या भावाचा प्रश्न आज आम्हाला अपेक्षित होतं की, मला वाटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे गेलेत आज नाशिकला, माझी अपेक्षा होती की त्यांनी कांद्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा, पण पत्रकारांकडून कळलंय कांद्यावरच काहीच चर्चा झाली नाही. मुंबईमध्ये सुरक्षिततेबद्दल, पाण्याचे प्रश्न, अनेक प्रश्न मुंबईत आज आहेत, नाशिकमध्ये त्याच्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही, कोणाच्याच भाषणात झाली नाही. आणि आज गृहमंत्र्यांनी तरी औरंगाबादला या गोष्टीचा फॉलोअप करून एक स्टेटमेंट करायला पाहिजे होतं, तर गृहमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्याच्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्रात. पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलंय की गँगवॉर होतात त्या ठिकाणी. नाही, तिथे तर कोयता गँग,
आमच्याकडे काय विचारू नका, काय पुण्यामध्ये चाललेलं आहे. अतिशय तोच प्रकार जो आहे घाटीमध्ये तसाच पाहायला मिळाला आहे. तुम्ही जर सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर अक्षरशः बेदम मारहाण केली आहे. तर दांडा नसताना कोयता असताना तिथं तुकडे पडलेले पाहायला मिळाले असते. तुम्ही गंभीर परिस्थिती आहे तिथं, डॉक्टरांना इजा झाली, ते सुद्धा डॉक्टर कर्तव्यावर आहेत. तर असं सुरू राहिलं तर मग सर्वसामान्यांचे प्राण असतील का? नाही, इट इज अ मी म्हणते ना पॉलिसी पॅरालिसिस आहे या सरकारचं. इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्टर. गृहमंत्री पूर्णपणे त्यांचं अपयश आहे आणि पूर्णपणे. नाहीतर काय इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, पक्ष फोडा, घर फोडा, ह्याच्यात इतके व्यस्त आहे हे सरकार की त्यांना वेळच नाही आहे महिला आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी. कोण याच्यावर चर्चा करतंय? पुण्यामध्ये कोयता गँग कधी आमच्याकडे आम्ही ऐकलं पण नाही हो. पुण्याला लोक विश्वासाच्या नात्याने मुलं शिकवायसाठी पाठवतात. मी किती लोकांची गार्डियन आहे पुण्यात. देशातून मुलं येतात सिम्बायसिसला शिकायला, फर्ग्युसनला शिकायला, बीएमसीसी शिकायला, आमच्या विश्वजित कदमांच्या कॉलेजमध्ये शिकायला, भारतीय विद्यापीठला यायला, MIT ला. कोण आपलीच तर मुलं येतात ना देशातून विश्वासात. आणि मी गार्डियन आहे त्यांची. त्यांना वाटतं पुण्याला गेला म्हणजे आपली पोरं सुरक्षित राहतील. आणि मग कोयता गँग झाली की पॅनिक होतात आई वडील. अहो आपण सगळेच आहे, आपले पण नातेवाईक जातात ना शिकायला बाहेर. तुम्ही विचार करा, ही मुलगी तुमची बहीण असती तर तुम्हाला काय झालं असतं? ती आज महाराष्ट्राची लेक आहे ना, ती बाहेर गावून इथे आली, तिच्या आई वडिलांचे काय हाल झाले असतील कोणी विचार केलाय त्याचा? ती आज स्वतःच्या मेरिटवर इथे शिकते मुलगी. आणि मुली की कशाला? प्रत्येक डॉक्टरची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. रिअली शेमफुल. नाशिक पाठोपाठ संभाजीनगरमध्ये ड्रग्ज निर्मितीचे 3 कारखाने समोर आले. त्याचा थेट कनेक्शन गुजरात राज्याशी संबंध आला. अंमली पदार्थ गोळ्यांच्या संदर्भातही गुजरात कनेक्शन आलं. राज्य सरकार स्थानिक पोलिसांवर कुठलीही कारवाई करत नाही, कारवाई करत नाही. या सगळ्या गुन्ह्यांचा बेस हा अंमली पदार्थ आणि नशाखोरी आहे. मी हे अनेक वेळा बोललेले. मी हे देवेंद्रजींना ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स म्हणले की देवेंद्रजी, आपण सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूया. ड्रग्सच्या बाबतीत आम्ही कधीही राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही. आपण सगळे राजकीय आपले जोडे बाहेर ठेवूया. तुम्ही जर जो शब्द दिला होता मुंबई पुण्यामध्ये जे झालं तेव्हा, ते काय म्हणले होते? मी मोडून काढीन सगळं. झालंय का तसं? घटना 2 महिने का 3 महिने झाली, तर तिथून पळून गेला सरकारी यंत्रणेची मदत घेऊन. आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री म्हणाले होते की मी ड्रग्सच्या विरोधात पुढच्या काहीतरी 10-15 दिवसात, त्या दिवशी मी म्हणले होते सगळे राजकीय मतभेद बाजूला. जर देवेंद्रजी या राज्यात ड्रग्स थांबवणार असतील तर पूर्ण ताकदीने आम्ही तुमची मदत करू. तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काय करायचं. आमचे सगळे सहकारी, पदाधिकारी आणि आमचे सोशल आणि पॉलिटिकल, आम्ही सगळे देवेंद्रजींच्या मागे उभे राहू. तुम्ही आम्हाला फक्त सांगा की इथे ड्रग्ज आहेत, चला आपण सगळे जाऊन लढूया त्याच्यावर. मी तुम्हाला शब्द देते. अहो आम्ही नागरिक आहोत, आम्ही आई वडील आहोत, आपली सगळ्यांचीच मुलं आहेत. फक्त कुणाची मुलं आहेत म्हणून असं नाही. आणि देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणले होते की मी एक्सपोज करणार आहे. का नाही एक्सपोज केलं? कळू तरी दे या राज्याला की ड्रग्सच्या मागे कोण आहे. पण नाशिकमध्ये कोण होतं सांगा आम्हाला. पुण्यामध्ये ते पळून कसे गेले? सत्तेत आम्ही नव्हतो. गृहमंत्री कोण होतं? तो पाटील ना माणूस, त्याचं नाव पुण्यातला गेलेलं, हा ललित पाटील. करेक्ट. ललित पाटीलचं काय झालं पुढे केसचं? तुम्ही वरवरची फक्त मलमपट्टी केली, तिथल्या अधिकाऱ्याला काढलं. त्या अधिकाऱ्याच्या मागे कोण? फोन करणारा कोण होता? त्याचा तो कोण होता माणूस? हा काय माहिती कोण होता माणूस? तपास पुढे काय झालं त्या तपासाचं? गृहमंत्र्यांनी काय केलं ड्रग्ज बंद करण्यासाठी? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण मी पुन्हा रिपीट करते की जर देवेंद्रजी आम्हाला आव्हान केलं की तुम्ही या, आम्ही सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही देवेंद्रजींच्या मागे उभं राहू की तुम्ही ड्रग्सच्या विरोधात लढाई करताय, पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्यावर, चला आज नाही आता या क्षणापासून सुरू करू. शक्यता नाकारता येत नाही. असंच म्हणजे म्हणावं लागतंय मला म्हणायची इच्छा नाही. पण आता काय परिस्थिती झाली आहे याचं उत्तर मी नाही देऊ शकत. याचं उत्तर देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे. एक आई विचारते त्यांना, एक महिला विचारते, एक नागरिक महाराष्ट्राची म्हणून विचारते की काय करताय तुम्ही ड्रग्ससाठी? आपल्या सगळ्यांच्या घरात मुलं आहेत. काय करतो याच्यासाठी आपण सगळे म्हणून? आईचा दौरा सुरू आहे, पंतप्रधान आज राज्यात आलेले आहेत. कसं पाहता ह्या दौऱ्याकडे? रोड शो वगैरे चांगला उत्सव मनवला जातो. अतिथी देवो भव. स्वागत, मराठी संस्कृती आहे. देशाचे प्रधानमंत्री येतात, आम्हाला आनंद आहे.
पण माझी एवढीच हात जोडून आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये दुष्काळ आहे, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली, प्रचंड अडचणीत आमचा शेतकरी आहे. बेरोजगारीचे प्रश्न, पेपर फुटणे, तलाट्यापासून सगळे पेपर फुटत आहेत. त्याच्यामुळे माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की शेतकरी, मग कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे सगळे प्रश्न फार गंभीर आहेत महाराष्ट्रात. दुष्काळाची परिस्थिती अनेक भागात, आपल्याच मराठवाड्यामध्ये टँकर सुरू झालेले आहेत. तर फार गंभीर परिस्थिती राज्यात आहे. अजितदादांनी आज पोट धरून कौतुक केलेलं आहे मोदींच्या विकास कामांचं जे आहे, किंवा आपली जी रेल्वे सुरू झालेली आहे म्हणून तिचं पण कौतुक केलेलं आहे. मोदींच्या विजन बद्दल अजितदादांनी पोट भरून कौतुक केलं आहे. आमच्याकडून लोकशाही आहे, जो मर्जी बोलो. झडपशाही दिल्ली वाले करतात, मी नाही करत. हिंदी में बोल दीजिए. नहीं, पेरा मेरा मराठी खत्म हो दीजिए उसके बाद. नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये आवाहन केलंय की माता भगिनींवरून शिवीगाळ करू नका, नशेपासून दूर राहा, असं आवाहन त्यांनी केलं. हे देवेंद्रजींनी ऐकलं तर मला आनंद होईल, कारण का त्यांच्याच पक्षाचे लोक तुमच्याच चॅनलवर दाखवतात. ते तुमच्याच चॅनलवर महिलांना शिवीगाळ केलेले व्हिडिओ तुम्हीच दाखवलेत. नशाचे पदार्थ तुमच्याच चॅनलवर दाखवले. गृहमंत्री कोण आहेत? गृहमंत्र्यांना कदाचित तो मेसेज कदाचित तुमच्या आणि माझ्यासाठी नसेल, तो मोदीजींनी कदाचित देवेंद्रजींनाच कान टोचले असतील कदाचित. काही वारंवार तुम्ही विनंती करतायत, ट्विट करतायत, मात्र तरी सुद्धा जर गृहमंत्र्यांकडून कुठली कारवाई होत नसेल तर तुमची अपेक्षा काय मिळाल? माझी अपेक्षा आहे, जर ह्याच्यातून काही मार्ग निघाला नाही तर पार्लमेंट पुढच्या आठवड्यात आहे, एक आता पहिल्या आठवड्यात सुरू होईल. मी अमित शहाजींपर्यंत इश्यू रेस करणार, कारण का माझा वैयक्तिक नाही, महाराष्ट्रातली कुठलाही नागरिकाच्या सुरक्षिततेचा विषय असेल आणि जर ह्या सरकारला तो झेपत नसेल तर दिल्लीच्या मायबाग सरकार, होम मिनिस्ट्रीला विचारावं लागेल की बाबा काय चाललंय, तुम्ही जरा लावा, SIT वगैरे लावा, याची इन्क्वायरी लावा. होऊन जाऊ दे एकदाच, दूध का दूध, पाणी का पाणी. तुम्ही पेपर फुटीचा प्रश्न उपस्थित केला, मात्र मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असं म्हणत सरकारचं कौतुक केलं. ठीक आहे ना, त्यांना कदाचित ब्रीफिंग झालं नसेल की पेपर किती फुटलेत महाराष्ट्रात आणि केवढा मोठा रॅकेट चाललंय महाराष्ट्रात. हे मी नाही म्हणत आहे, तुमच्याच चॅनलवर आले सगळ्या गोष्टी. सूरज चव्हाण म्हणाले की अजित पवार गटाचे नेते की विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेच्या बाबतीत जो निकाल दिला त्या बाबतीत तसाच निकाल आमच्या बाबतीत देखील दिला जाईल. मी ऐकलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे मी ते ट्विट वाचलेलं पण नाही आणि ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला फारसं काही माहिती नसतं आणि अदृश्य शक्ती वगैरे मला काही माहिती नसतात. मी आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या चौकटीत काम करणारी एक छोटी कार्यकर्ती आहे. माझ्या कानात त्या अदृश्य शक्ती वगैरे माहिती नसते, त्याच्यामुळे मी आपलं चौकटीत राहून रूल्स आर वेट टू बी फॉलो, त्याच्यामुळे मी रूल्स फॉलो करणारी एक मुलगी. SSV में जो है ना ये महाराष्ट्र सरकार ने जवाब देना चाहिए और राज्य के गृह मंत्री ने जवाब देना चाहिए कि इस राज्य में हो क्या रहा है. अगर एक ऑफिशियल सरकारी अस्पताल में गुंडे घुस के एक डॉक्टर को मारने की हिम्मत करते, हिम्मत होती कहां से है? और ये सिर्फ एक डॉक्टर की घटना नहीं है, क्राइम राज्य में बढ़ा है. मैं नहीं कह रही हूं, आपके चैनल्स कह रहे हैं, चैनल और पेपर में मैंने पढ़ा है कि महाराष्ट्र राज्य में क्राइम बढ़ा है. इसकी जिम्मेदारी किसकी है? गृह मंत्रालय की है. तो गृह मंत्री जवाब दे कि क्या हो रहा है. उनको पूछना चाहिए आपने ये सवाल, और मैं तो पूछने वाली हूँ. आपने शेरी डॉक्टर से मुलाकात की है, क्या नहीं, वो पीड़ित है, दुख हो रहा है, उसकी माँ बाप का आप सोचिए, उसकी फैमिली का सोचिए. बच्ची इतनी मेहनत से एडमिशन मार्क्स लेके आई है, मेरिट पे बच्ची खड़ी हुई है, और जिस तरह उसको मारा है ये गलत है. और सरकार क्या कर रही है? गृह मंत्रालय और जो डिपार्टमेंट जिसका है, उन्होंने उस दोनों मंत्रियों ने इंक्वायरी लगानी चाहिए कि ये कौन कर रहा है सब और कैसे हो रहा है. किसी को डर ही नहीं रहा इस पुलिस का इस राज्य में. मैम, अगर शहर की बात की जाए तो शहर में भी पिछले कई महीनों से हत्याएं हो रही है, इस तरह के मामला हो रहे हैं, क्राइम भी बढ़ता जा रहा है. इट्स अ कंप्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. मैं कितने महीने से कर रही हूँ, दो चीजें हो रही है. पॉलिसी, ये 200 MLA का सरकार है, फिर भी देयर इज अ फुल पॉलिसी पैरालिसिस और फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री. गृह मंत्रालय का फेलियर है, क्राइम बढ़ा है. ये मैं नहीं कह रही हूँ, आप ही कह रहे हैं. तो लेट्स गो बाय डेटा ना, डेटा तो कह ही रहा है. ये इस राज्य महाराष्ट्र, ये छत्रपति का जी का महाराष्ट्र है, शाहू फुले अम्बेडकर जी का महाराष्ट्र है. ये यहाँ क्राइम नहीं इतना हुआ करता था.
बटन धांधली से बिक रहा है औरंगाबाद में काफी ज्यादा। क्या हो रहा है? बटन जो है नशे की जो गोलियां है, हाँ। वो जो गोलियां है वो काफी, हाँ उसको बटन बोलते हैं, हाँ। तो काफी धांधली से औरंगाबाद में बिक रहा है। तो फिर कौन जिम्मेदार है इसके खिलाफ? होम मिनिस्ट्री कुछ करे, गृह मंत्रालय जवाब दो। थैंक यू वेरी मच, थैंक यू। प्लीज काय असेल मुझे कोई भी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा और चर्च कहीं भी जाने के लिए किसी का भी परमिशन नहीं लगता। इनविटेशन कौन देगा मुझे? मैं जाऊंगी? क्यों चाहिए मुझे इनविटेशन? और इनविटेशन देने के लिए किस मंदिर, मस्जिद, आप सोचिए चर्च या गुरुद्वारा, किसका इनविटेशन लगता है? जब मन में आए चले जाएंगे। परमिशन या इनविटेशन की जरूरत नहीं होती। थैंक यू।